जय शिवराय. आपण आज विषय जुनाच आहे. मराठा आरक्षणावर मला बोला म्हणून सांगितलं म्हणून बोलतोय. मी 2018 पासून बोलतोय याच्यावर. मराठा आरक्षणाचा कायदा ज्या दिवशी पास झाला त्या दिवशी पण बोललो. परंतु आपल्या समाजाला विज्ञानवादी, तर्कवादी, अभ्यासपूर्ण खरं सांगितलेलं चालत नाही. खरं म्हणजे आता आम्ही सगळे शिकलेले आहोत. जो आम्हाला म्हणतो मोर्चात चला त्याचं बॅकग्राऊंड पण बघण्याची आपली गरज आहे. अण्णा हजारेंचा मोर्चा होता, आंदोलन होतं. अण्णा हजारेंची मागणी काय होती? संविधान विरोधी होती आणि भ्रष्टाचार मुक्त भारत ही त्यांची स्लोगन होती, जे कधी शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही मनुवाद्यांच्या कचाट्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही देवाला सुद्धा भ्रष्ट करतात जाऊन. त्यामुळं आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की हजारेंचं आंदोलन संविधान विरोधी आहे, घटना विरोधी आहे. ते पण डायरेक्ट इमेज आणि ते कधी यशस्वी होणार नाही. आता आपण आपल्याबद्दल बोलू. मी काही मराठ्यांच्या आरक्षणाविरुद्ध कधीच नव्हतो, कधी असू शकत नाही. पण मला असा शिक्का मारला की मी मराठ्यांच्या आरक्षणाविरुद्ध आहे, कारण मी खरं बोलतो. न्यायमूर्ती सावंत जागतिक स्तरावरचे विद्वान होते, माझं सोडा. आणि ते जागतिक प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष होते. जागतिक, जगभर त्यांची भाषणं होती. पण आपल्या मनुवादी प्रेसने त्यांच्याबद्दल एक शब्द कधी छापलेला नाही. आणि ते इंदिरा साहनी केसमध्ये त्यांचं जजमेंट सर्वात उत्कृष्ट जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं. त्यामुळे त्यांनी आरक्षणावर बोलणं आणि तुमच्या बुडबुंजा नेत्याने तुम्हाला रस्त्यावर आणणं यात फरक नाही काय. उलट त्यांनी कसं आरक्षण देता येईल याची नोट करून राणे समितीला दिली होती आणि देवेंद्र फडणवीसला दिली होती. या पद्धतीने आरक्षण देता येईल. आम्हाला कधीच कळलं नाही की आम्हाला कोणालाच आरक्षण द्यायचं नाहीये, ते फक्त आरक्षण देण्याचं ढोंग करतात. कारण तुम्हाला त्यांच्या बरोबरीने नेऊन, आता तुम्हाला माहिती आहे की 50-50 घरांनी 70 वर्षे रूल करतात आपली. तुम्हाला दिसत असेल तर बघा, हे माझं घर आहे, ही माझी झोपडी आहे आणि इथून मी आलेलो आहे. आणि मी 7वी नंतर 4 वर्ष 36 पैशाने रोज मजुरी केली आहे. आईला 62 पैसे रोज होता आणि वडिलांना 88 पैसे रोज होता. आम्हाला आमच्या पूर्वजांनी 1932 सालीच ओबीसी मध्ये टाकलं होतं. पंजाबराव देशमुख त्यांनी तिकडे अमरावतीकडे आणि इकडे आमचे लमा पाटील होते. लमा पाटील कोळशे ते पहिल्या मंत्रिमंडळात खेरच्या एकच मराठा मंत्री होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा कुणबी ठरवलं. तो इतिहास काय कोणी विसरून चालत नाही. अशा परिस्थितीत काय झालं मराठ्यांचं? जोपर्यंत मिशीला पीळ लावत होते तूप लावून, कोणी म्हणायचं मी 96 कोणी मराठा आहे, कोणी म्हणायचं मी राजघराण्यातलं आहे कोणी. आणि मग शेवटी मराठी सुद्धा एकत्र येत नाहीत ना. मराठ्यांचं संघटन जरूर असावं, म्हणजे जातीचं संघटन असलंच पाहिजे, पण ते दुसऱ्या जातीचा द्वेष करण्यासाठी असता कामा नये. आरक्षण देताना आरक्षण कोण देतंय हे जर आपल्या नेत्यांना कळत नव्हतं, मोर्चे कोण काढतंय? 2 मोर्चात तुम्हाला उदाहरण देतो. अमरावतीला मोर्चा झाला,
मी अमरावतीला दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलो होतो आणि भाषण करून मला नागपूरहून रात्री पटण्याला जायचं होतं, त्यामुळं मी घाईत होतो. कारने मी नागपूरला चाललो होतो. तुकडोजी महाराजांच्या गावात म्हणजे मोजरीमध्ये मला काही मराठ्यांची पोरं, आमचा ड्रायव्हर म्हणला मी चहा पितो म्हणून मी गाडीत बसून राहिलो. मराठीची पोरं आली म्हणे तुम्ही कोळशे पाटील का? आम्हीच म्हणे अमरावतीचे मोर्चाचे आर्किटेक्ट होतो. आणि म्हणलं इथं काय करताय आता? तर म्हणे गडकरीची वाट बघतो. म्हणजे ते गडकरीचे भक्त होते आणि त्या मोर्चाचे ज्यांना आरक्षण द्यायचं नाही, ज्यांनी हजारो वर्ष तुम्हाला पायदळी तुडवलं, त्यांच्याकडून आरक्षण मागणं म्हणजे मी सांगत होतो की लांडग्याला शेळीचं रक्षण करणं म्हणून सांगणे आहे. खुबी कशी बघा. आता तुमच्या विरुद्ध पिटिशन करणारे कोण आहेत? ते सदावर्ती वगैरे सोडून द्या. मुख्य पिटिशनला विरोध करणारे आहेत सेव्ह कॉन्स्टिट्यूशन, सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट म्हणून संस्था आहे. सेव्ह मेरिट अनुप मुरारी कोणतरी प्रमुख आहे आणि तो संघाचा पण पदाधिकारी आहे. नागपूरमधूनच ती संस्था काम करते आणि त्या संस्थेने चांगले वकील देऊन तुमच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे. म्हणजे फडणवीस विरोध केला का नाही? फडणवीसला 19चं इलेक्शन जिंकायचं होतं आणि 19च्या इलेक्शनसाठी त्यांनी आरक्षणाचा फंडा मानला. 2 अडचणी होत्या की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे का ठरवण्याचं राज्याला तोपर्यंत अधिकार होता आणि म्हणून त्यांनी आयोग नेमला. गायकवाड आयोगाने रिपोर्ट दिला की मराठी, आणि खरं आहे ते. त्यांनीच दाखवलं माझी झोपडी ना, प्यायला पाणी आहे, त्यांना शिसूला जागा आहे, काय आपल्याकडे सायकल सुद्धा नव्हती. तर आपल्याला आरक्षण पाहिजे याच्यात वादच नाही, मिळालंच पाहिजे. पण ते भावनेवर मिळेल का? अतार्किक, अवैज्ञानिक, बेकायदा दिलेलं आरक्षण टिकेल का? तुम्ही इकडे आरक्षण मागत होता तेव्हा केंद्रात त्यांचंच राज्य होतं. केंद्राने राज्याचे कुठलाही मागासवर्ग ठरवण्याचे अधिकार काढून घेतले. हे काढले ऑगस्ट 2018 मध्ये. जे तुमचं नेतृत्व करतात ते राज्यसभेत लोकसभेत बसून त्या कायद्याला त्यांनी विरोध केलेला नाही आणि त्या आर्टिकलचं इंटरप्रिटेशन आम्ही करत होतो तेच सुप्रीम कोर्टाने केलं की राज्याने कुठल्याही मागासवर्गाचं जर राज्याला स्पेशल वर्ग करावा असं वाटत असेल तर पूर्वी तो 16,000, 15,000 प्रमाणे करता येत होतं. आता ते प्रेसिडेंट ऑफ इंडियाला कळवायला पाहिजे आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या संमतीने ते आरक्षणाचा वर्ग ठरवायला पाहिजे. ही घटनेमधली अमेंडमेंट ऑगस्ट 2018ची आहे आणि तुम्ही हळदीने अर्ध्या अणकुडाने पिवळे झाला होता ते त्याच वर्षात, कारण 2019ला इलेक्शन होतं. आणि मग ते सगळे मोर्चे, तो सगळा मोठा फार शिस्तीत मोर्चे होत आहेत, फार शिस्तीत मोर्चे होत आहेत. त्या मोर्चावाल्यांना माहितीच नव्हतं की आपण काय मागतोय. नेत्यांना माहिती होतं, कारण तुम्ही बघा जे नेते होते त्यांच्या काही सार्वजनिक संस्था असतील, ट्रस्ट असतील, त्याच्यात त्या काळात किती पैसे जमा झाले बघा. मी ऐकून आहे की कोटी रुपये जमा झाले, कारण तुम्हाला फडणवीसाच्या दावणीला बांधवायचं होतं फक्त फसवून आणि शेवटी तुम्हाला आरक्षण मिळणार नव्हतं. दुसरी अडचण होती 50% जास्त आरक्षण देता येत नाही. आणि हे मी नव्हतं सांगत, मी तर सांगत होतो काय मी तर, पण माझे गुरु न्यायमूर्ती सावंत जे सुप्रीम कोर्टात होते आणि ज्यांनी आरक्षण कोळून प्याले, मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो की मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराव महाराज यांचा पाईक आहे. सर्वसमावेशक बुद्धी,
सर्वसमावेशक राज्य करेल आणि शेतीप्रधान आपली व्यवस्था. घटनेचं तेच तत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते तत्व होतं. आणि शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा 1000 वर्षात मनुस्मृतीला धक्का देऊन ज्यांच्या हातात रुग्ण होतं त्यांना तलवार दिली. तशी तलवार द्यायला परवानगी नव्हती. तेव्हा आम्ही जेव्हा आरक्षण मागतो तर दुसऱ्या कोणाशी भांडण्याचं आमचं कारण नाही. 50% मर्यादा असल्यामुळं ती सुप्रीम कोर्टाने घालून दिली होती. त्याला सुद्धा सावंत साहेबांनी इंदिरा साहनीमध्ये पळवाट काढलेली होती. त्यांनी असं म्हटलेलं त्या जजमेंटमध्ये की जर राज्याला वाटलं की अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या वर्गाला आपण मागासवर्ग म्हणून ठरवायचं असेल तर राज्याला अधिकार दिलेले अपवादात्मक परिस्थितीने ठरवा. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत आपण मागासलेले शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आयोगाने ठरवलं. त्याच्यावर कायदा झाला. वास्तविक त्याच्यापूर्वी पण आयोग होते आणि कुणी आम्हाला मागासलेले ठरवलं नाही आणि विधानसभेवर ते बंधनकारक नाही. त्याच्या अगोदर थोडी तुम्हाला स्टोरी सांगतो की 26 जानेवारी 1950ला संविधान आलं आणि जून 1951ला पर्यंत पंडित नेहरूंना, बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की आपण संविधानाच्या मार्फत आरक्षण द्यायचं म्हणतोय, कुळ कायद्याने शेतकऱ्यांना जमीन द्यायचं म्हणतोय आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने आपल्या त्या कायद्याची धज्जा उडवली. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या अखत्यारीत हे कायदे न ठेवता त्यांनी शेड्यूल 9 केलं, त्याचे ते कायदे टाकले. म्हणजे जो कायदा राज्य करील आणि तो शेड्यूल 9 मध्ये टाकील त्याच्यावर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट काही करू शकत नाही, अशा प्रकारची तरतूद त्यावेळी केली. त्या तरतुदीचा फायदा घेऊन कर्नाटकाने, मद्रासने 70-80% पण आरक्षण दिलं. आपले तर नेते पहिल्यापासून मराठाच आहेत ना सत्तेवर. त्यांनी काय तरतुदीप्रमाणे आरक्षण दिलं आणि आम्हाला नव्या शेड्यूलमध्ये टाकलं. कायम आपले ठराविक घराणे सत्तेवर आहे. तर ते नव्या शेड्यूलमध्ये टाकलं नाही आणि आरक्षणच दिलं नाही. मग आता फडणवीस काय म्हणायचं की आम्ही नव्या शेड्यूलमध्ये टाकू. त्यांची लिगल टीम तुमच्या आमच्यापेक्षा मोठी आहे. त्यांना माहिती होतं 2007 साली सुप्रीम कोर्टाने ते नव्या शेड्यूलमध्ये टाकलेला कायदा जर घटनाबाह्य असं आहे आम्हाला वाटलं, म्हणजे सुप्रीम कोर्टाला वाटलं, तो आम्ही रद्दबातल करू. म्हणून जे नेहरूंनी तरतूद केली होती, बाबासाहेबांनी तरतूद केली होती, ती 2007 साली सुप्रीम कोर्टाने संपवली. म्हणून तुमचा कायदा शेड्यूल 9 मध्ये टाकवा असं म्हणणारा तुमच्याशी खोटं बोलतो. मग आता काय झालं? पहिली गोष्ट राज्याला अधिकारच नाही. दुसरी गोष्ट, आणि हे काय संविधानाची अमेंडमेंट झाल्यानंतर कायदा करणाऱ्याला माहिती नाही. ॲडव्होकेट जनरलला आम्ही फोन केला. मी होतो, न्यायमूर्ती सावंत होते, शरद पवार होते. आम्ही तिघांनी फोन केला की यार ती परवाची अमेंडमेंट झाली त्याच्यानंतर तुम्ही हा कायदा करताय. पण आमचं कोणी ऐकण्याचं परिस्थिती नव्हतंच, कारण तुम्हाला बनवायचं होतं ना. आणि काही नेते इनोसंट असतील, पण काही नेत्यांनाही माहिती होतं की हे टिकणार नाही आरक्षण. मग जल्लोष झाला साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वाटतं 2018च्या. आणि जल्लोष होऊन तुम्हाला आरक्षण मिळालं. तुम्ही हायकोर्टाने पण ते आरक्षण कायम केलं. आता तो कायदा अमेंड करताना सुप्रीम कोर्टामध्ये, पार्लमेंटमध्ये मंत्री काय म्हणतो की आम्ही राज्याचे अधिकार काढलेले नाहीत. पण आर्टिकल सांगतं की राज्याने कोणालाही मागासवर्गात टाकायच्या पूर्वी तो वर्ग मागासवर्गीयात आहे का नाही, त्याला शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे का नाही ते प्रेसिडेंटला विचारायचं. प्रेसिडेंट संमती घ्यायची. त्यामुळे तोंडी फक्त म्हणायचं की आम्ही राज्याचे अधिकार काढले नाही आणि कायद्याचा जर अर्थ लावताना तसा होत नाही तर कोर्ट काय करणार? आम्ही काय करणार? आम्ही तुम्हाला खरं सांगणार का नाही? त्यामुळे आम्ही तुम्हाला खरं सांगितलं की अरे हे तर चुकीच सांगताय ते.
आत्ता सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये सॉलिसिटर जनरल सरकारच्या केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितलं की आम्ही राज्याला बंदी केलेली नाही. तू कोण सांगणार? आर्टिकल बोलेल ना, घटनेचं आर्टिकल बोलेल. तशी तर आपली घटना तयार करणारे लोक जागतिक स्तरावरचे विद्वान होते. त्यांनी आपली घटना तयार करताना इतकं आपल्या बाजूने बोललेले आहेत की प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण मोफत किंवा कमीत कमी पैशात मिळालं पाहिजे असा बाबासाहेबांनी पण आग्रह धरला घटनेत मूलभूत हक्कात. ते बोलले की श्रमिकांचे भविष्य मी येणाऱ्या मनुवादी आणि मनीवादी भांडवलशाही संसदेला देऊ इच्छित नाही, म्हणून त्याची तरतूद आत्ताच करा. ती जर तरतूद असती सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण मोफत मिळालं असतं तर आपण शिकलो असतो की नाही? आपल्याला शिकायची संधी होती की नाही? ती तरतूद व्हावी हे नेहरूंना वाटत होतं. परंतु 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळत होतं, घटना लिहित होते, तेव्हा या मनुवाद्यांनी संघाने देश पेटवला होता हिंदू मुस्लिम दंगलीत. तेव्हा नेहरूंनी आंबेडकरांची समजूत काढली की तुम्ही याच्यात हा तुम्हाला मला पाहिजे ही तरतूद आपण नंतर करू, आता घटनेत तुम्ही हे घालू नका. म्हणजे मग घटनेत जी चर्चा झाली ती चर्चा घटनेत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे का? आर्टिकलमध्ये येत नसेल त्याचा उपयोग का? तेच झालं. यांचा डावच होता. राज्याचे अधिकार काढले, हे आर्टिकल तयार केलं, पण तोंडी सांगतात आम्ही राज्य अधिकार काढले नाही. तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतो तुम्ही कसं काय बोलता, दाखवा ना आर्टिकलमध्ये. आणि म्हणून राज्याला अधिकार नसल्यामुळं फडणवीसने केलेला कायदा रद्दबातल केला आणि 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाही म्हणून रद्दबातल केला. खरं म्हणजे ते जजमेंट सुप्रीम कोर्टाचं चुकीचं आहे 50% असं. कारण त्याच वेळेस 102 अमेंडमेंट ही आपले अधिकार काढून घेतले आणि 103 अमेंडमेंट अशी आहे की त्यांनी 10% आरक्षण दिलं. आर्थिक आरक्षण. आर्थिक आरक्षण हे संविधानाच्या स्पिरिटच्या किंवा ज्याला आपण म्हणतो की विरुद्ध आहे. कारण आरक्षण आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचं ठरलं तर आर्थिक निकषात कोण बसणार? ज्यांच्या घरात पिढ्याने पिढ्या शिक्षण आहे, ज्यांनी तुम्हाला हजारो वर्ष शिकू दिलं नाही, त्यांचेच लोक बसणार. म्हणजे आता आज परिस्थिती काय झाली की ते 10% आरक्षण त्यांना होतं, त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती? 100% आरक्षण त्यांना होतं ना. सगळ्यांना काहीतरी शिकायला बंदी होती. 100% आरक्षण ज्यांनी हजारो वर्ष एन्जॉय केलं त्यांनी देश कुठे नेऊन ठेवला? तुम्हाला स्वर्गात आणि नरकात अडकवलं. 33 कोटी देव तुमच्या बोकांनी ठेवले आणि भीती दाखवली. तुम्हाला स्वतंत्र विचार करू दिला का? तुम्ही कधी स्वतंत्र विचाराचे व्हावेत हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे, बाबूराव बागल, माधवराव बागल, भास्करराव जाधव असे अनेक स्वतंत्र विचाराचे वीर आपले होते. त्यांचा कधी अभ्यास केलाय का आपण? करतो का आपण? आपण तर भिड्यांची उदो उदो करतो. आपल्याला म्हणजे जसं आंबेडकरवादी मंडळींनी एक भूमिका घेतली आणि आंबेडकरवादी मंडळींना विचाराने ते पक्के आहेत, तुमची त्यांची किरकोळ भांडणं सोडून द्या. परंतु आज जे आरक्षण टिकलं ते फक्त नेहरूंनी पहिली अमेंडमेंट केली 51 साली म्हणून टिकलं होतं आणि त्याच्यात उलट जास्त वाढवण्याची तरतूद केली होती. ती तरतूद 2007 साली सुप्रीम कोर्टाने काढून टाकली. म्हणून तुम्हाला आरक्षण देण्यामध्ये 2 अडथळे होते आणि ते देणाऱ्याला माहिती होतं. नाही कसं माहिती होईल म्हणून चालेल? ते म्हणू शकत नाही. त्यांच्या मागे एवढी लिगल टीम आहे आणि त्यांचेच हस्तक दुसरे अनुप मुरारी, सेव मेरिट मानणारे, त्या संस्थेने जे तुमच्यावर पिटिशन केला त्यांचेच ना. त्यामुळं हे आरक्षण टिकणार नाही. हे कायदा होण्यापूर्वी ज्या दिवशी कायदा पास झाला त्या दिवशी मी सांगत होतो, न्यायमूर्ती सावंत त्यांच्या भाषेत सांगत होते. त्यांची भाषा ज्ञानेश्वराची होती, माझी भाषा तुकारामाची होती. मी नांगरी माणूस आहे, नागरी नाही. तर मजुरीच केली तुम्हाला सांगितलं मी, तर मला माझी भाषा वापरायची असते की माझ्या लोकांना समजते. तर मला एवढ्या शिव्या म्हणजे मला
पोलीस संरक्षण घ्यायची वेळ आली. मी मागितलं नाही, पण दिलं मला पोलिसांनी संरक्षण मराठ्यांपासूनच. कारण मी मनुवाद्याच्या विरुद्ध 1976 पासून भांडतो. मी म्हणतो 1976 पासून सांगतोय की संघाची जहरीली विचारसरणी, विषारी विचारसरणी आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आणि ते आम्हाला कधी देशाला शांत राहू देत नाही. बॉम्बस्फोट तेच करतात, मुसलमानांचे नाव घेतात, दंगली तेच करतात, मुसलमानांचं नाव घेतात. 1984 ची दंगल शिखांच्या विरुद्धची त्यांनी सुरू केली आणि काँग्रेसचं नाव घेतलं. काँग्रेस पण बोलत नाही. सगळ्या धर्माचे नेते म्हणजे धर्मगुरू, बहुला मौलवी असतील, फादर पादरी असतील आणि आमचे ब्राह्मण असतील, ते सगळे मनुवादी आहेत. पहिल्यांदा देशामध्ये 50 साली ख्रिश्चन धर्म आला. तो फक्त नमुद्री ब्राह्मणांनी घेतला. टॉपमोस्ट ब्राह्मण देशात त्यांनी घेतला. पहिल्यांदा 630 साली इस्लाम धर्म आला. तो पहिल्यांदा नमुद्री ब्राह्मणांनी घेतला आणि मोठ्या प्रमाणावर चर्चेस बांधले, मशिदी बांधल्या. आणि ते सांगतात आता की ते तुमची शत्रू आहे. आणि कोण झाले मुसलमान, ख्रिश्चन कोण झाले? आमचेच लोक जे वर्णव्यवस्थेत पायदळी तुडवले होते तेच झाले. मुद्दा काय आता की ज्यांनी तुम्हाला हजारो वर्ष शिकू दिले नाही, जे तुम्हाला आजही बरोबरीला घ्यायला तयार नाहीत, ते तुम्हाला आरक्षण देतील. एवढा सुद्धा कॉमन सेन्स किंवा एवढा सुद्धा व्यवहार आम्हाला कळत नाही. म्हणून ते आरक्षण फेल झालं. 2 मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने आता रद्द केलं. दुसऱ्या मुद्द्यावर मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी 103 अमेंडमेंट करून आरक्षण आता 60% नेले. 10% ते दिले आणि 50% पूर्वीच होतं. त्यामुळे ही मर्यादा सुप्रीम कोर्टाने आता का उठवली? मला वाटत होतं की उठवतील आता ही मर्यादा. त्यांना पण द्यायचंच नाही आरक्षण. मी ज्या न्यायसंस्थेत काम केलं त्या न्यायसंस्थेमध्ये घरामध्ये गोळवलकरचे फोटो लावणारे जजेस होते. ते SC ST मायनॉरिटीला कसा न्याय देणार, ओबीसीला कसा न्याय देणार? गोळवलकरचं म्हणणं होतं, सावरकरचं म्हणणं होतं, टिळकांचं म्हणणं होतं की देशाचे मालक आम्ही आहोत आणि तुमचा अधिकार फक्त 2 वेळच्या जेवणाचा आहे. आपणीचं टिळकांचं भाषण आहे की शेतकऱ्यांनी जाऊन विधानमंडळात काय नांगर हाकायचं काय, शिंप्याने जाऊन कात्री चालवायची काय, अशी भाषणं होती त्यांची. सावरकर तर म्हणतात जो जो भारतात जन्म आला तो आमच्या बीजाचा आहे आणि हिंदू मुस्लिम आमचे, मुस्लिम ख्रिश्चन आमचे शत्रू आहेत. आणि शत्रूचा निपात कसा करायचा हे जे सावरकरने लिहिलंय 6 सोनेरी पानमध्ये, ते मोदीने गुजरातमध्ये केलं. त्याच्यात मी आता जात नाही. त्यामुळे आता त्यावेळेस म्हणत होतं की आरक्षण हे मोर्चे नुसते असे काढून, मोर्चे काढून आरक्षण नाही मिळणार तुम्हाला. त्यावेळेस तर राज्याला अधिकार होता म्हणून. तर आता केंद्राला अधिकार आहे. केंद्र एका दिवसात करू शकतं. ती 50%ची मर्यादा पण केंद्र उठू शकतं. केंद्राने आता पुन्हा काय खेळी केली की केंद्र कोर्टात सांगते की आम्ही राज्याचा अधिकार काढलेला नाही. केंद्र तोंडी कोर्टात सांगते, अफिडेव्हिट करते आणि घटनेत अधिकार काढलेच आहे. आता त्यांनी दुसरा अर्ज केला रिव्ह्यू पिटिशन केंद्राने. म्हणजे माझ्या दृष्टीने तो पोरखेळ आहे, पुन्हा तुमची फसवणूक. आता केंद्राने काय करायला पाहिजे होतं की ते जे आर्टिकल राज्याचे अधिकार काढणार आहे त्याला एक स्पष्टीकरण जोडायला पाहिजे, ज्याला एक्सप्लेनेशन म्हणतात की आम्ही राज्याचे अधिकार काढलेले नाही. तरच ते होईल. तसं कसं होईल? तर ते न करता तुम्ही परत कोर्टात जाताय आणि सांगताय कोर्टाला की तुम्ही असं म्हणा की आम्ही ते अधिकार काढलेले नाही. कोर्ट कसं म्हणेल? कोर्ट म्हणतं आम्ही कायदा वाचून करतोय ना. तुम्ही तो कायदा बदला, त्याला पुष्टी जोडा. म्हणजे पुन्हा आता आणि जसं म्हणतात केंद्राने केला, रिव्ह्यू पिटिशन केला, तसं तुम्ही करा. असं आता नेते, तुमचे आंदोलनाचे नेते मोर्चे काढायला लागले आणि ते म्हणजे कुणालाही राज्यकारभार शांततेने करू द्यायचा नाही. आता तर परिस्थिती अशी झाली देशामध्ये, तुम्ही कुठल्याही पक्षाचं राज्य येऊ द्या. 70 पासून तीच होती परिस्थिती. 70 वर्ष तीच होती. एक भाऊ असायचा RSSचा प्रमुख, दुसरा भाऊ असायचा IBचा प्रमुख. IB कोण आहे? IB म्हणजे देशाचे डोळे, कान, नाक. IB सर्वात महत्वाची संस्था आहे. मग तो कसं काय RSS बद्दल काही सांगणार?
एक जावई असतो पोलीसचा प्रमुख, तर सासरा असतो RSSचा प्रमुख. सगळ्या संस्थावर, कळीच्या संस्था ज्याला म्हणतात, त्याच्यावर मनुवादी RSSचे लोक बसलेले आहेत. त्यामुळे कोणाचं राज्य असलं तर राज्य खरं ते चालवतात. अशा परिस्थितीमध्ये आरक्षण किती महत्वाचं आहे आणि आपण त्या पदावर जाणं किती महत्वाचं हे आम्ही जाणतो ना. आणि तुमच्या लोकांनी प्रचार केला कोळशे पडले न्यायमूर्ती सावंत विरुद्ध. एक छडमाड प्राध्यापक त्या जागतिक कीर्तीच्या सावंतांनी जेव्हा सांगितलं की मी तुमच्यात येत नाही, तुम्ही माझं ऐकत नाही, तुम्ही येत नाही, तर तो छडमाड प्राध्यापक म्हणतो बरं झालं तुम्ही बाहेर गेले ते बरं झालं. केवढा अपमान. आणि तोच पूर्व प्राध्यापक सारथीमध्ये 1.5 लाख रुपयाने 2 लाख रुपयाने नोकरीला लागला, सारथीचं काम करायला लागला. म्हणजे तुम्ही कोणाचे हस्तक होता हे कळतंय ना. जसं आता हजारेंनी आंदोलन केलं आणि भ्रष्टाचार मुक्त आंदोलन, भारत आंदोलन केलं आणि आता हजारे गप्प आहेत. आणि त्यांच्या पूर्वी झालेल्या मिटिंगचे सगळे आता फोटो जाहीर झाले, व्हिडिओ जाहीर झाले. पूर्वी त्यांना बोलवलं, विवेकानंद संस्था आहे दिल्लीमध्ये संघाची, तिथं त्यांना ट्रेनिंग दिलं कशासाठी करायचं वगैरे, आणि त्याप्रमाणे ते बसले. ज्याला खूप प्रसिद्धी मिळते तो आपला नसतो. जयप्रकाश नारायणचं आंदोलन तोपर्यंत संघ कुठंच नव्हता. संघ आणि तो जनसंघ हे सगळे अछूत होते, अछूत. तेव्हा जयप्रकाश नारायण यांना बरोबर घेतलं, त्यांचं सरकार आलं, यांना 3 महत्वाची खाती दिली: परदेश, शिक्षण आणि INB म्हणजे TV. त्यांनी रामायण महाभारत दाखवलं आणि बाबरी मशीद पाडली. पाडायला आपणच का कोणी शेठजी भटजीची पोरं वर गेली होती डोंबावर, आपणच गेलो. म्हणजे आपली बुद्धी सोडवण्यासाठी जे मीडिया त्यांना मिळतो, ज्या क्लुप्त्या ते वापरतात, त्याच क्लुप्त्या वापरल्या आंदोलनात. आणि सगळ्यांना मसीहा वाटायला लागल्या. देवेंद्र फडणवीस तुम्हाला आरक्षण कसा देईल हे आम्ही सांगत होतो, तुम्ही ऐकत असतो. आता जर खरंच देवेंद्र फडणवीसला आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना मी आवाहन करतो, आत्ता मोदीची मेजॉरिटी आहे, त्यांनी जाऊन ताबडतोब कायदा करावा. 50% मर्यादा सुप्रीम कोर्टाने घातलेली काढून टाकावी. अन्याय आहे तो. या देशातले 85% लोक असे आहेत की ज्यांना 2 वेळची जेवायला नाही, त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि मागासलेले आहेत. तुम्ही शिकू दिलं नाही ना आम्हाला, तुम्ही आम्हाला शिकू दिलेलं नाही. ब्राह्मण आमच्या माता भगिनी ना सुद्धा शिकायला बंदी होती, ब्राह्मण पुरुष सोडून सगळ्यांना शिकायला बंदी होती. आता हा इतिहास तुम्हाला कोणी सांगत नाही. फुले वाचला पाहिजे, त्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचले पाहिजेत, पेरियार वाचले पाहिजेत, नारायण गुरु वाचले पाहिजेत. तुम्ही वाचणार नाही. तुम्हाला फक्त एखादा पुढारी दिसतो, तो सांगेल तसं पळायचं त्याच्या मागे, एवढं दिसतं. स्वतंत्र विचाराची तरुण पिढी आपल्याकडे निर्माण होऊ नये म्हणून आपला एक मोठा कॉम्प्युटर सायंटिस्ट आपल्या मुलीच्या लग्नाच्या पूर्वी नागबळी करतात. नारायण नागबळी करायला गेला, सुपर कॉम्प्युटर तयार. आणि गाडगेबाबा शाळेत शिकलेला, जे गाडगेबाबा म्हणायचे बाबा पृथ्वी पैदा झाल्यापासून देव कोणी बघितलं नाही, देव बघायची गोष्ट नाही, देव कोणाला काही देत नाही, देव कोणाचं काही घेत नाही. अंगठेबाद जर गाडगेबाबा जे कळत होतं ते सुपर कॉम्प्युटर तयार करणार कळत नाही. ते सोपं नाहीये. ते मनुवाद्यांच्या विरुद्ध जायला तयार नाही. मनुवाद्यांमध्ये गेलं तरच मोठं होता येतं, मनुवाद्यांमध्ये गेलं तरच आपलं आयुष्य सुखी होत आहे. म्हणजे आपलं स्वतःचं आयुष्य सुखी करण्यापेक्षा संपूर्ण समाजाला बर्बाद करणं ही आमच्या पुढाऱ्यांची नीती आहे. मग आमच्यासारख्यांनी जर काही खरं सांगितलं तर आम्ही सगळ्यांच्या शिवेला पात्र होतो. ते तर आमचे शत्रू आहेतच. म्हणजे मनुवाद्यांची आम्ही 1976 पासून पंगा घेतल्यामुळं, संघर्षी ज्यांनी पंगा घेतला त्याला देशात काहीच मिळत नाही. हा उदाहरण आहे. लालूचं काय झालं, अनेकांचं काय झालं. पण म्हणून तुम्ही जर असेच कुणाच्या बैकाव्यात येऊन असं जर करत राहिलं तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना काय भवितव्य आहे. म्हणून आता फडणवीसांना आपण आवाहन करू की तुम्हाला द्यायचं ना आरक्षण, मोदीला सांगा की ताबडतोब ते 50% मर्यादा उठवा. जे आपले नेतृत्व करतायत, जिथं ते पार्लमेंटमध्ये बसले त्यांच्या देखत ती अमेंडमेंट झाली तेव्हा ते चूप बसले होते, आता बोला म्हणा.
आणि सांगा मोदीला, मोदी यांचं तोंड पण बघत नसेल की तुम्ही द्या आम्हाला आरक्षण. कारण ते केंद्र देऊ शकतं आरक्षण, आत्ता देऊ शकतं, एका मिनिटात देऊ शकतं. तुझे आर्टिकल आहे त्याला एक्सप्लेनेशन जोडू शकतं की राज्याचे आम्ही अधिकार काढलेले नाही, लगेच आरक्षण मिळेल. ते करायचं नाही. ते करायला त्यासाठी काय केलं पाहिजे? आज मितीला जेवढे काही आमचे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या घराला घेराव घातला पाहिजे, जेल भरो आंदोलन केलं पाहिजे की तुम्ही जाऊन मोदीला सांगा, नाही तर आम्ही इथून उठत नाही, आम्हाला जेलमध्ये टाका. किती लोकांना जेलमध्ये टाकतील? एवढी आपली लाखाची संख्या आहे, कोटींनी संख्या आहे. खरं म्हणजे आम्ही या देशातले सर्वात भाग्यवान जात आहोत. भाग्यबगी मी मानत नाही, परंतु लोकशाहीमध्ये संख्येला किंमत असते. मराठा समाजाची लोकसंख्या इतकी आहे की दुसरी कुठल्याही जातीची नाही देशामध्ये. जर धाकट्या भावाच्या भूमिकेत, मी मग अशी म्हणलं मराठ्यांची संघटना जरूर असावी, पण तिने दुसऱ्यांचा द्वेष करू नये. जर तुम्ही धाकट्या भावाप्रमाणे सगळ्या जातींना बरोबर घेतलं, गरिबांना बरोबर घेतलं, आता तुम्ही आमच्यासारख्यांना सोडा, आम्हाला शिव्या द्या, किंवा तुम्ही तरुण नाही विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज वाचा, संभाजी महाराज वाचा, तो बाबा पुरंदर नका वाचू. आता इंद्रजित सावंत 4 वॉल्यूम केलेत. अरे छत्रपती शाहू म्हणतात की शिवाजी महाराजांचं चरित्र लिहायला मला ब्राह्मण माणूस मिळाला नाही. वाचा. कारण तो काय म्हणायचा ब्राह्मण, मी माझ्या समाजाविरुद्ध कसं लिहू? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या विरुद्ध होते? वाचा तुम्ही इंद्रजित सावंतचं प्रस्तावना, ते वाचा. म्हणजे तुम्हाला आपला शत्रूच कोण आहे कळत नाही. आणि शत्रू आपलं कल्याण करील असं तुम्हाला वाटतं, म्हणजे मग कसं मराठ्यांचं कल्याण होईल तुम्ही मला सांगा. आता हा सोपा मार्ग केलाय की सगळ्या आमदार खासदारांच्या घराला घेराव करायचा आणि त्यांनी मोदीला जाऊन सांगायचं तोपर्यंत आम्ही उठणार नाही. कशाला? 10 लाखाचा मोर्चा झाला, 5 लाखाचा मोर्चा झाला. अरे मोर्चाचे आर्किटेक्ट कोण होते? आता मी मग अशी बोललो तेव्हा काही तरुण म्हटले की त्यामुळे मराठा समाज एकत्र आलाय. आला एकत्र? आलाय का एकत्र मराठा समाज? आला असेल तर फार सोपी गोष्ट आहे. आता नुसते कॉल द्यायचा, या आपण आता आरक्षण मिळवतो. पण आम्ही सांगत होतो, न्यायमूर्ती सावंत सांगत होते की तुम्हाला आमच्या पद्धतीनेच आरक्षण मिळणार, हे तुमची फसवणूक आहे. बरं, तेवढ्यावर नाही, आता तर आरक्षणाने तुम्हाला काय मिळणार हे सुद्धा विचार केला पाहिजे की नाही? एवढी मोठी ताकद लावायची. 25 लाख सरकारी नोकऱ्या रिकाम्या आहेत, ते माणसं भरत नाही. 2014 पासून मोदीने आल्यापासून रेल्वेच्या जाहिराती काढल्या, परीक्षा घेतल्या, कॅन्डिडेट सिलेक्ट केले, अपॉइंटमेंटच दिले. आता तर रेल्वे विकली, एअरपोर्ट विकले, सार्वजनिक उद्योग विकले, बँका विकल्या. अरे बँकांचं राष्ट्रीयकरण केलं इंदिरा गांधींनी, तेव्हा 5,000 कोटी त्यात सरकारचे टाकले आणि राष्ट्रीयकरण केलं. त्या बँकांमध्ये आज लाखो कोटीची संपत्ती, लाखो कोटी. आणि ती मोदीने आल्यापासून कमीत कमी 50 लाख कोटी या ना त्या मार्गाने उद्योगपतींना फायदा दिला. त्याचे मार्ग अनेक आहेत. साधे आता या उद्योगपतींवर 2% फक्त संपत्ती कर बसवला तरी सुद्धा आपले करोनाचे सगळे प्रश्न मिळतात. PM केअर फंड काढतात आणि त्यातून पण घेतलेले व्हेंटिलेटर कुठल्याच हॉस्पिटलमध्ये चालत नाही. सगळे तक्रार करतात आणि सगळ्यांचे पैसे जमा करायचे मार्ग बंद केले. मी पैसे जमा करणार, ऑक्सिजन सुद्धा मी देणार, आणि ऑक्सिजन विना आज देशात हजारो लोक मरतात. त्यांना मारायचे. त्यांना तुम्ही सांगितलं, मी सांगतो, त्यांनी ते म्हणतात आम्ही देशाचे मालक आहोत, तुम्ही फक्त 2 वेळचे जेवणाचे अधिकारी आहात. शेतकऱ्यांचे आता कायदे बघितले, वाचले तुम्ही कसे केले? शेतीच तुमची राहणार नाही. ते फक्त शिखांना अगोदर कळलं, कारण शीख नेहमी मनुवाद्यांची चाल ओळखतात. आणि आज शिखांच्याच जीवावर सगळे आंदोलन चालू आहेत. सगळ्या बॉर्डरवर जे लोक बसलेत, लाखो लोक, त्यांना जेवण शीख देतात. आणि ते कसेच आहेत, गरीब शीख सुद्धा आपल्या उत्पन्नाचा 10% वाटा देतो.
जगातले सगळे शीख एकत्र आलेत आणि त्या आंदोलनाला सपोर्ट करतात. मिलिटरीतले सगळे जगातले शीख एकत्र आले. आपलं कधी असं होतं का? आपण काय असं होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः देणारे आम्हीच होतो. म्हणून एक मराठा समाजाला दिशा द्यावी, त्यांना बरोबर घेऊन काम करावं, त्यांच्या घराघरात जाऊन मेसेज द्यावा, हे तरुणांनी करायला पाहिजे. ते म्हणतात आम्हाला 2 वेळेस जेवायला नाही तर काय? सगळ्यांना नाही, कुणाला छत्रपती शिवाजी महाराज होतं का जेवायला? आणि त्यांना सुद्धा या सगळ्यातून जावं लागलं. आणि म्हणून मी माझी झोपडी दाखवली. माझे तर लहानपणी 4 मित्र होते, 3 नाही 4 होते. 2 मातंग होते, एक महार होता आणि एक मुसलमान होता. त्यांच्या घरी दूध भाकरी होती. एका ताटात आम्ही सगळे येते दूध भाकरी जेवायचो, कारण माझ्या घरी भाकरी पण नव्हती, दूध पण नव्हतं. तर तो काळच वेगळा होता. अशी राजकारणाची घाण आली नव्हती. मनुवाद्यांची घाण होती, पण ती आम्हाला तेव्हा कळत नव्हती. कुठलं शेबडं पोरगं जरी ब्राह्मणाचं गावात चाललं तर गावाचे लोक म्हणायचे पाय पडू देवा, आणि ते पोरगं म्हणायचं कल्याण. मी म्हणलं मुस्कळात देव घोड्या, कसलं कल्याण तुझ्याकडून, काय कल्याण होणार? एवढा आपल्यावर पगडा आहे आणि तो अजूनही उतरलेला नाही. यातून तुम्ही बाहेर पडल्याशिवाय, तुम्ही स्वतंत्र विचाराची तरुण पिढी निर्माण केल्याशिवाय, तुम्ही फक्त पुढारी सांगेल ते करतो. पुढारी मनुवाद्यांचं मांडली काय? मनुवादी आणि मनीवादी, भांडवलशाही. भांडवलशाही म्हणजे पुढाऱ्यांचे श्वास आहे. अगदी व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर, नरसिंगराव, कुमार गुजराल, म्हणजे वाजपेयीपर्यंतचे सगळे पंतप्रधान माझ्या वैयक्तिक माहितीचे होते. त्यातले 5 एक तर माझ्या घरी आलेले आहेत. आणि नरसिंगराव घरी आले तेव्हा मी विचारलं की बाबरी मशीद तुम्ही कशी पडू दिली? ते म्हणले की अहो मला वाटलं संघ संपेल. म्हणलं नाही, तुम्ही खोटं बोलता. तेव्हा ते पुढे असं म्हणले की पाकिस्तान, काश्मीर, भारत ही भांडणं आणि देशातले हिंदू मुसलमान हे भांडणं, दंगे हे कायम चालू राहणार. कारण दोन्ही नेत्यांना हे पाहिजे. पाकिस्तानच्या नेत्यांना, काश्मीरच्या नेत्यांना. ISI आणि संघ एक आहेत, आम्ही बोंब मारून सांगतो. पाकिस्तानची एजन्सी आणि संघ एक आहेत. ISIने भागवतला 24 कोटी रुपये दिले, हे त्यांचेच लोक सांगतात. तर मला आपले लोक विचारतात काही बोलता, तुमच्याकडे काय पुरावा आहे? म्हणलं त्यांच्या लोकांचे कोर्टात अफिड्यूट आहेत, कोर्टात आहेत, शपथेवर आहेत की यांना 24 कोटी दिलेत. म्हणजे पाकिस्तानचं संघाचं भांडण आहे का? नाही. तुम्हाला मुसलमानांची भीती दाखवून वर्णव्यवस्थेत जे खालचे वर्ग आहेत ते त्यांच्या हाताखाली राहावेत. त्यांची जी शपथ आहे की आम्ही देशाचे मालक आहोत, तुम्ही 2 वेळची भाकरीचे मालक आहात, ते कंटिन्यू राहावं. म्हणून 2014 पासून तर मोदीने सगळा देश साफ केला. आणि शेवटी उरली होती शेती. तिचे असे कायदे केले की शेती शेतकऱ्यांची राहणार नाही. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपण किती मराठी साथ देतो, किती मराठ्यांनी जाऊन त्यांना किंवा निदान आपल्या गावात तरी मोर्चा काढला का त्या शेतकऱ्यांना आम्ही सपोर्ट करतो म्हणून? नाही काढलं. आम्हाला एकच दिशा माहिती, पुढारी सांगेल त्याच्या मागं पडायचं. आता सुद्धा आता म्हणे मोर्चे काढतायत, त्यांना विचारा तुम्ही मोर्चा कोणाच्या विरुद्ध काढता? तुम्ही जा ना, सगळ्या खासदारांच्या घराला घेराव करा आणि त्यांना सांगा, मोदीला सांगा तो पण आम्ही उठत नाही इथून. जर बाकी सगळ्या गोष्टीसाठी ऑर्डिनन्स निघतो, यासाठी ऑर्डिनन्स निघेल आणि त्या आर्टिकलला जी अमेंडमेंट मी सांगतो ती ताबडतोब होईल. एक्सप्लेनेशनच द्यायचं, पण ते करणार नाही. ते असंच आता केंद्रानेच रिव्ह्यू ॲप्लिकेशन करावा याचा तर मला अर्थच कळत नाही. जेव्हा केंद्र सक्षम आहे स्वतः कायदा करायला आणि केंद्रानेच केलेला कायदा आहे, त्याच्यातलं वर्डिंग बदलल्याशिवाय कोर्ट कसं त्याचं इंटरप्रिटेशन करेल? आणि हल्ली काही होऊ शकतं. 2014 पासून सुप्रीम कोर्ट सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध जायला तयार नाही, हे जग जाहीर आहे. कोट्यवधी लोक आपण पायी चालले, ते कोण होते? आपल्या रक्ताभासाची माणसं होती. 4 तासाचा नोटीस देऊन लॉकडाऊन होतं, 4 तासाची नोटीस देऊन नोटबंदी होते. आपल्या रक्ताभासाची माणसं मेली नोटबंदीच्या वेळेच्यात. त्यांचं कोणी मेलेलं नाही, पायी कोणी चाललेलं नाही.
जर एक 8 दिवस लोकांना वेळ देऊन सगळ्या रेल्वे भरून लोक गावागाव सोडले असते आणि मग लॉकडाऊन केलं असतं तर किती बरं झालं असतं. त्यावेळेस तर लॉकडाऊनच्या वेळी ते 100 लोक पण बाधित नव्हते. आणि आता जेव्हा लाखो लोक बाधित आहेत तेव्हा लॉकडाऊन अनलॉक केलं. ही खेळी समजून घेतली पाहिजे. तुम्ही म्हणाल आरक्षणाचा काय संबंध आहे? आरक्षणाचा या प्रत्येक गोष्टी संबंध आहे. कारण आरक्षणाने काय मिळणार हे समजून घेतलं पाहिजे. सरकारी नोकऱ्या गेल्यात ते भरत नाहीत, सार्वजनिक उद्योग गेलेत त्यात भरत नाहीत, ते सगळे प्रायव्हेट झाले उद्योग. तुम्हाला नोकऱ्या कुठे आहेत? आरक्षणाने कुठल्या नोकऱ्या मिळणार तुम्हाला? 10-5 MPSCची जागा असतात, त्यासाठी लाखो पोरं पुण्यात येऊन राहतात. मी त्यांना म्हणाले काय आयुष्य घालवतात? अनेक पोरांना मी सांगितलं हे आयुष्य घालवणेच आहे. आणि पुन्हा त्यात पुन्हा आरक्षण. तर ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे आरक्षण पाहिजे, मी पण तुमच्याबरोबर आहे. मी काही तुम्हाला म्हणत नाही की तुमचं आरक्षणाने फायदा होणार नाही, मांडणं माझं काम आहे. आतापर्यंत SC ST OBCला आरक्षण आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे का जागतिक मानव विकास निर्देशांकामध्ये आपल्या देशातले SC ST आणि OBC मुस्लिम हे सर्वात नीच स्तरावर आहे. नीच स्तरावर. अरे टॉयलेट नाही, प्यायला पाणी नाही, राहायला घर नाही, शिकायला शाळा नाही, म्हणून माणसं जगायचे कसे करतात? ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून ते मानव विकास निर्देशांक ठरवतात. आणि तो निर्देशांक सर्वात खाली आहे. म्हणजे आरक्षणाने जे लोक पदावर गेले त्यांनी आपल्या समाजाचं कल्याण केलं का? आणि तुमचे तर सत्ताधारीच आहेत. ते तथाकथित सत्ताधारी आहेत. सत्ताधारी मनुवादीच असतात. पण हे सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला आता पण आरक्षण का नाही दिलं? जे तामिळनाडूने केलं, जे कर्नाटकाने केलं. तेव्हा जातीच्या धर्माच्या नावावर कोणी कुणाचं कल्याण करत नाही. आणि मी सांगितलं की सगळे धर्माचे नेते, जातीचे नेते, पक्षाचे नेते हे मनुवादी आहेत. त्यांना त्यांची जात, त्यांचा धर्म आपल्या मुठीत ठेवायचा. तीच मनुवादीची स्ट्रॅटेजी आहे. हे सगळं सांगताना आम्ही किती लोकांना शत्रू करून घेतो? का करून घेतो? तर तुम्हाला खरं कळावं. आम्ही आमच्या जीवावर उदार सगळं करतो. आम्हाला माहिती आहे की ते आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. फक्त ते आम्हाला मारू शकतात. मरणाला मी भीत नाही. त्यामुळं आरक्षण मिळणार नाही म्हटलं म्हणजे मी म्हटलं म्हणून आता सुप्रीम कोर्टाने नाही म्हटलंय का? जे कायद्यात होतं ते आम्ही सांगत होतो. जे कायदा वाचून आम्हाला कळत होते आम्ही सांगत होतो. तर काय आमची चूक होती? परवाच एक व्हिडिओ टाकला मी तर अरे मला अशा शिव्या म्हणजे त्या शिव्यांचं वर्णनच करता येत नाही. त्यांना मी निरोप दिला की बुद्धांना सुद्धा लोक अशी शिव्या द्यायची. तर बुद्ध म्हणले की मागच्या गावात माझा खूप मोठा सत्कार झाला आणि मला खूप लोकांनी सत्कारात भेटी वस्तू दिल्या. त्या मी घेतल्या नाही. त्या कोणाकडे राहिल्या भेटवस्तू? ज्यांनी द्यायला आणल्या होत्या त्याच्याकडे राहिल्या का नाही? तसं शिव्यांचं मी तेच बोलतो. द्या शिव्या तुम्ही मला, मी त्या स्वीकारत नाहीये. ते तुमच्याकडेच राहणार. कारण मी वाईट काहीच केलं नाही. कोर्टात बसून शेतकऱ्यांच्या बाजूचे कायदे केले. अरे साखर सम्राटांच्या विरुद्ध कायदे केले. आणि त्यावेळी सगळे मराठी दादांकडे गेले, वसंतदादांकडे, म्हणले बाबा कोळशी पाटलांनी काय केलंय? ते बोलले तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला शेतकऱ्याचा हित बघायची तू बघतोय. अशी उंची लिडरशिप त्यावेळी होती, उंच. माझ्या देखत वसंतदादा आणि शंकरराव चव्हाण यांना 5-5 कोटी रुपये देणारे उद्योगपती मला भेटले. दादा म्हणले अरे पैसे पक्षाला लागतील तर तेव्हा सांगू तुम्हाला, आता नाही पैसे द्यायचे. काम केलं त्यांनी मोठं. ते जे बेट आहे मड आयलंड त्याच्या डेव्हलपमेंटला दादांनी परवानगी दिली. तेव्हा एक उद्योगपती पैसे घेऊन आला असेल, मला स्वतःला माहिती. दादांच्या घरी बसलो, रेशनवर धान्य नाही म्हणून दादांनी लोक आले 5-50, तर दादाने स्वतःच्या घरातली 200-300 पोती वाटून टाकली. ती लिडरशिप होती. शंकरराव चव्हाणांनी सुद्धा एक सेल टॅक्स मध्ये कोणाला कन्सेशन दिलं म्हणून तो 5 कोटी घेऊन आला. ते म्हणजे असे पैसे नाही घेतात तुम्ही, पक्षाला लागल्यावर आम्ही सांगू तुम्हाला. ही दानत होती त्यांची. त्यांच्यानंतर हा देश कुठे गेला? हे राज्य कुठे गेलं? सहकार आला म्हणून आम्ही शिकलो. यशवंतराव चव्हाणांनी
मी ते 4 वर्ष मजुरी करत होतो. यशवंतराव चव्हाणांनी ज्यांचं वार्षिक उत्पन्न 900 रुपयाच्या आत त्यांना शिक्षण मोफत केलं माध्यमिक शिक्षण. त्या स्कीममध्ये मी शाळेत आलो परत. आणि सहकारी साखर कारखाना निघाला रावरी म्हणून, तिथं हायस्कूल निघालं म्हणून तिथं मी शाळेत गेलो. त्या कारखान्याच्या चेअरमनला मला शिपायाची नोकरी द्या म्हणून त्याच्या पाया पडून माझ्या डोक्याला टेंगळ आली होती, पण ती त्यांनी दिली नाही. त्यांनीच पुढे मला सत्कार केला. म्हणलं तुमची मेहरबानी आहे, तुम्ही मला शिपायाची नोकरी दिली असती तर मी कशाला जज झालो असतो. तर तुम्ही लक्षात ठेवा, सहकाराने आमचा उद्धार केला. त्या सहकार ह्याला हरामजाद्याने पुढे खाल्ला, त्याचं खाजगीकरण केलं. खाजगी कारखाने काढायला यांच्याकडे पैसे कुठे येतात? त्यांच्या बापाने एवढे पैसे कमवलेत का? कुठे येतात त्यांच्याकडे पैसे? सहकारी कारखाने नीट चालवायचे, त्याच्यातून समाजसेवा करायची, तर त्याचे ते विकून खाजगी कारखाने काढले, ते बुडून खाजगी कारखाने काढले. हा जो काळ आला हे तुमच्यामुळे आला. तुम्ही त्या नेत्याला, त्यांनी तुमची लंगोटी काढली तरी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ म्हणत राहिले. मी स्वतः त्याचा विटनेस आहे की कंपन्यांची साखर मशिनरी अशी 1-2 कोटीला मिळायची कारखान्याची. तर ही किंमत कारखानदारांना वाढवायला सांगितली आणि चेअरमॅनला सांगितलं 2 कोटीच्या ऐवजी 5 कोटीची करा, 3 कोटी काढा तुम्ही. म्हणजे कुणालाही पदावर द्यायचं नेमायचं म्हणजे सांगायचं तू पैसे का. इतकी वाईट परिस्थिती या नेत्यांनी तुमची केली आणि तेच तुमच्याशी खोटं बोलतात, तर तुम्ही त्यांची जय जयकार करता. माझी विनंती आहे, मी सांगतो तो आरक्षणाचा एकमेव मार्ग आहे, दुसरे मार्ग नाहीत. आणि दुसरी गोष्ट, आता आमच्यासारख्या जुन्या लोकांना रद्दबादल ठरवा, नवीन पिढीने नेतृत्व हातात घ्या. आणि ते कसं? कोणाच्या पैशाने नाही, 1-1 रुपया जमा करून घराघरात जाऊन लोकांना सांगितलं पाहिजे की तुमचं आम्ही कल्याण करतो. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण फुकट देण्या इतकी देशी संपत्ती आहे. मी सांगितलं ना, मोदीने 50 लाख कोटी रुपये खर्च केले उद्योगपतींवर, आणि आमची खनिजं विकलीत, हवा विकली, पाणी विकलं, नद्या विकल्या, काय ठेवलं? आणि कवडीमोल किमतीने विकले. त्यामुळं आम्हाला नुसतं महाराष्ट्र नाही तर देशातल्या गरिबांना जागृत केलं पाहिजे. आणि ते मी सांगितलं मग अशी मधुलिमय जे म्हटले ते, त्यांचा माझा परिचय कसा झाला सांगतो. की माझे जे कोर्टात केलेले जजमेंट दिलेले होते त्याचे कायदे करण्यासाठी माझे जजमेंट कोणालाच आवडत नव्हते, कोर्टाला आवडत नव्हते. त्याचे मी कायदे झाले पाहिजे म्हणून राजीव गांधीला भेटलो. सिटिंग जज होतो आणि राजीव गांधीने शंकरराव चव्हाणला फोन केला, जज साहब का मुद्दा अच्छा है, ये कानून करो. म्हणून त्यावेळी कल्पनात राय माझ्याबरोबर आला होता भेटायला. तो म्हणला आप मराठा है? मैंने कहा अरे बोले बहुत बेभरोसे की जात है आपकी. कल्पनात राय म्हणतो राजीव गांधी पुढे. मधुलिबाई म्हणले की मराठ्यांसारखे सर्वसमावेशक जात नाही, तुम्ही सर्वसमावेशक आहात, तुमची संख्या मोठी आहे, तुम्ही देशावर राज्य करू शकता, फक्त तुमचे नेते लबाड आहेत. हे मधुलिबाई मला 90-91 साली बोलले. कारण ते म्हणले की आम्ही पार्लमेंटमध्ये असून जे कायदे करू शकत नाही तू बाहेरून करून घेतलेस. म्हणून त्यांनी मला भेटायला बोललो होतं. मला सांगण्याचा उद्देश असा की आम्ही बामण नसल्यामुळे आमच्या कामाचं पण कोण कौतुक करणार नाही आणि तुम्ही आम्हाला शिवाय देता. म्हणजे आमच्या जागी दुसरा कोणी असल्याने आत्महत्या केली असती. आम्ही म्हणतो नाही ठीक आहे, समाजाला आज न उद्या कळेल, समाजाला आज न उद्या कळेल. तर तुमचं आरक्षणाच्या आडवा येणार आम्ही कशी असू? काय कारण आहे? उलट आम्हाला ओबीसी मध्ये टाकलेलं आहे आमच्या पूर्वजांनी, तरी आम्ही अजून आरक्षण नाही मागितलं कोणाला. आरक्षण मागायचीच माहिती नव्हती त्यावेळी. जेव्हा मागायची वेळ आली तेव्हा असं वाटतं की आपल्यापेक्षा गरिबांना मिळालं पाहिजे, त्यामुळे आपण मागता कामा नये. तेव्हा माझी विनंती आहे की एकतर मी सांगतो त्या मार्गाने चाला, मला शिवाय देणं बंद करा आणि खुशाल शिवाय द्या. गौतम बुद्धाच्या पॉलिसीप्रमाणे जे तुम्ही मला देल ते मी स्वीकारत नाही, ते तुमचं जवळच राहणार आहे. आपल्याला नवी दिशा ठरवली पाहिजे. आपण हे जे मोर्चे निघाले ना याच्यातून भारताची समग्र क्रांती होऊ शकते. ते जे शेतकरी आंदोलन ना ते इतकं जबरदस्त आहे, तुम्हाला ते माहिती नाही. आणि ते
आज तरी परिस्थिती अशी आहे की मोदीचा बाप आला तरी कोणी मोडू शकत नाही ते आंदोलन. त्यांनी शिखांनी बरोबर बांधणी केली, जाटांना सगळ्यांना बरोबर घेतले. दुर्दैवाने मराठी अजून त्या आंदोलनात सामील झाले दिसत नाही. मराठी कसंच आहे, इथे शरद जोशीची भूमी होती. हे जे आता कायदे केलेत याचा आर्किटेक्ट शरद जोशी आहे. कॉन्ट्रॅक्ट शेती, शेतीमालाला कुठेही विकायला परवानगी, आणि शेतकरी परदेशात सुद्धा पाठवू शकतो. शेतकरी, आपले शेतकरी 90% शेतकरी 1 हेक्टरच्या आत आहेत. मीच शेती करतोय आता. माझी तर 25 एकर शेती असून दरवर्षी तोट्यात आहे. सोयाबीन निघायला आला पाऊस पडला, गहू निघायला आला पाऊस पडला. आमचा तिथं 100 मुलांचा आश्रम आहे. एवढे आमच्याकडे मॅन पॉवर असून सुद्धा आमचं शेतातलं पीक घरात येत नाही. शेतकरी, शेती म्हणजे जुगार आहे, आणि ती सुद्धा घ्यायला निघाले ते. कारण तुम्हाला शेती परवडत नाही म्हणून तुमचे नेतेच सांगायचे शेती सोडा. मग काय करा, गटरात राहून जा, शहरात जाऊन गटरात राहा. शेती का सोडा? शेती का परवडत नाही हे आम्हाला सांगा ना समजून. स्वामीनाथन आयोग नेमला, त्यांचा C2 फॉर्म्युला आहे. त्या C2 फॉर्म्युलाप्रमाणे शेतकरी सुखी होती. तुम्ही जे शेतात इन्व्हेस्ट करता, शेताच्या किमतीसहित, तुमच्या घरच्या लेबर सहित, त्याच्या 1.5 पट तुम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. मग म्हणतात हे ज्यांचे काल गुलगुली ठेवायचे त्यांना महाग घ्यावं लागेल ना, म्हणजे त्यांच्यासाठी आम्हाला मारायचं. हीच तर मनोवादी वृत्ती आहे. तो प्रश्न घ्यायचा नाही, हा प्रश्न घ्यायचा नाही, आणि ज्या आरक्षणातून काही मिळणार नाही, आणि जे आरक्षणच मिळणार नाही, आणि मिळालं त्यातून काही मिळणार नाही, त्यासाठी मोर्चे काढायचे 10-10 लाखाचे. आणि ते आम्ही खरं सांगितलं आम्हाला शिवाय द्यायचे. ठीक आहे, आमचं काम आहे. मूर्ती हे जन देखवे ना डोळा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्याप्रमाणे आम्ही काम करत राहू. तुम्ही तुमचं काम करत राहा. परंतु आमचं ऐकलं तर तुम्हीच काय, पण भारत सुखी होऊ शकतो, संपन्न होऊ शकतो. इतकी आमच्या विचारात, न्यायमूर्ती सावंतांच्या विचारात ताकद होती. आजही आहे ती ताकद. आपण फक्त योग्य ती भूमिका घेतली तर आपण सगळ्यांना बाद करू शकतो. अरे आता कुठल्याही नेत्याची संपत्ती 1.5 लाख, 150 कोटी, 200 कोटी, बाकी ते म्हणजे पेपरावर, बाकी ते किती त्याचा हिशोबच नाही. त्यांचे बाप कुठे घाम घालायला गेले? तुमच्या शेतात तुमच्या बापासारखं शेती केली, त्यांनी काय केलं? नवनिर्मिती त्यांनी काय केली? सगळा विचार केला पाहिजे. ज्यांनी तुमची लंगोटी घेतली त्याची वावा म्हणत आतापर्यंत तुमचं आयुष्य गेलं, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता तरी स्वतंत्र विचार करा. समोरचा बोलतो, त्याच्या बोलण्याला पुरावा काय, त्याची अवकात काय, त्याचा विचार करा. आणि जेवढं तुम्हाला वाटतंय तेवढं घ्या. नाही घेतलं तर जे चांगलं सांगितले ते माझ्याजवळच राहील. जेवढं वाईट तुम्ही मला समजता ते तुमच्याजवळच राहील. जय भारत, जय शिवराय, जय भीमराय.